आपण आयुष्यात अनेक निर्णय घेतो, पण कधीकधी असा क्षण येतो जेव्हा समोरचे सर्व मार्ग अंधूक वाटतात आणि योग्य काय किंवा अयोग्य काय यातला फरकच समजत नाही. अशावेळी माणसाला कोण मार्गदर्शन करतं? हां, खरोखरच खूप खोल प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा माणसाची अशी वैचारिक आणि भावनिक कोंडी होते, तेव्हा त्याला केवळ बाह्य मदतीची गरज नसते, तर एका काय म्हणतो आपण आंतरिक प्रकाशाची गरज असते. अगदी बरोबर. आणि नमस्कार. द डीप रूट्सच्या या सखोल वैचारिक प्रवासात स्वागत आहे, जिथे आपण शोधतो इतिहासाच्या, साहित्याच्या आणि विचारांच्या खोल मुळांचा प्रवास. आजच्या या चर्चेत आपण भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. होय, आणि या प्रवासासाठी आपण खूप वैविध्यपूर्ण संदर्भ वापरणार आहोत. म्हणजे ई टीचिंग कॅप्सूल असेल किंवा बिबेक देब्रो यांचं द भगवद्गीता फॉर मिलेनियल्स हे पुस्तक असेल, तसंच रामानुजाचार्यांचं विशिष्टाद्वैत तत्वज्ञान आणि लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांचे ऐतिहासिक दृष्टिकोन आपण पाहणार आहोत. नक्कीच, कारण हा आपला प्रवास केवळ एका प्राचीन ग्रंथाची जुनी माहिती देणारा नाहीये, तर मानवी मनातील जो गोंधळ असतो किंवा कर्तव्याची जाणीव आणि आध्यात्मिक मुक्ती या सगळ्या प्रश्नांची उकल आपल्याला करायची आहे. हो, आणि हे सगळे संदर्भ एकत्र वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे गीतेचा आवाका एखाद्या महासागरासारखा आहे. खरंय. तो केवळ एका विशिष्ट काळापुरता किंवा युद्धापुरता मर्यादित नाहीये. तो प्रत्येक युगातील मानवी संघर्षाशी जोडलेला आहे. पण हे समजून घेण्यासाठी कुरुक्षेत्रावर निर्माण झालेली ती मूळ परिस्थिती आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि इथेच मला सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करायला आवडेल, जी ई टीचिंग कॅप्सूल या संदर्भात खूप अचूकपणे मांडली आहे. महाभारतातील कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा जो गोंधळ उडाला होता ना, ती युद्धाची किंवा मृत्यूची भीती नव्हती. नाही, अजिबात नाही. समोर आपलेच नातेवाईक, गुरु आणि मित्र पाहून त्याला जो उद्वेग आला तो अत्यंत तात्विक स्वरूपाचा होता. म्हणजे या युद्धाचे विनाशकारी परिणाम काय होतील, कुलक्षय कसा होईल आणि अंतिमतः मानवी कल्याण कशात आहे, ही एक मोठी वैचारिक आणि नैतिक कोंडी होती त्याच्यासमोर. हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. आणि स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ महाभारत या संदर्भानुसार जर आपण पाहिलं, तर युद्धाची तयारी सुरू असताना श्रीकृष्ण आणि दुर्योधन यांच्यात जो प्रसंग घडला ना, तो खूप काही सांगून जातो. अच्छा, कोणता प्रसंग? म्हणजे श्रीकृष्णाने आधी स्पष्ट केलं होतं की ते स्वतः या युद्धात शस्त्र उचलणार नाहीत. त्यांनी एका बाजूला आपली अवाढव्य नारायणी सेना ठेवली आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला निशस्त्र ठेवलं. बरं. दुर्योधनाने सेना निवडली, पण अर्जुनाने सेना न निवडता श्रीकृष्णाला आपला सारथी, आपला मार्गदर्शक म्हणून निवडलं. कारण अर्जुनाला केवळ लढण्यासाठी शारीरिक बळ नको होतं. त्याला वैचारिक दिशा हवी होती. अगदी बरोबर. रणांगणावर उभा राहिल्यावर अर्जुनाला जे नैराश्य आलं, ते या जाणीवेतून आलं की हे युद्ध पाप आहे आणि यामुळे केवळ विनाश ओढवेल. पण इथेच या कथानकाला एक काय म्हणतो पण रूपकात्मक वळण मिळतं, विशेषतः गांधीजी आणि बिबेक देब्रॉय यांच्या दृष्टिकोनातून. रूपकात्मक वळण म्हणजे हे युद्ध केवळ बाहेरच्या भौतिक जगात चाललेलं नव्हतं, त्याचा अर्थ आणखी खोल आहे. होय, महात्मा गांधी आणि बिबेक देब्रॉय यांच्या विश्लेषणातून जर आपण पाहिलं, तर कुरुक्षेत्र हे केवळ एक ऐतिहासिक रणांगण राहत नाही, ते मानवी शरीर आणि मनाचं रूपक बनून जातं. अच्छा. म्हणजे पांडव हे चांगुलपणाचे, सत्याचे प्रतीक आहेत, तर कौरव हे आपल्यातील वाईट प्रवृत्तीचे, अज्ञानाचे आणि लोभाचे प्रतीक आहेत. हा जो संघर्ष आहे ना, तो बाहेर कुठेही नाही, तर तो रोज प्रत्येक माणसाच्या आत सुरू असतो. हा मुद्दा आपण थोडा उलगडून पाहूया. जर आपण आजच्या काळाचा विचार केला, तर अर्जुनाची ही अवस्था मला आजच्या बर्नआउट किंवा एखाद्या मोठ्या व्यावसायिक आणि नैतिक कोंडीसारखी वाटते. हो, तसं म्हणता येईल. म्हणजे विचार करूया, जेव्हा एखाद्या माणसाला असा निर्णय घ्यायचा असतो ज्याचे परिणाम वेदनादायी असणार आहेत हे त्याला माहीत असतं. समजा एखादा अधिकारी आहे ज्याला आपल्याच कंपनीतील भ्रष्टाचाराविरुद्ध उभं राहायचंय, पण समोर त्याचेच मित्र किंवा सहकारी आहेत. खरंय. कोणत्याही बाजूने गेलं तरी नुकसान आणि भावनिक वेदना अटळ असते. अशा वेळी निर्णयांच्या परिणामांचा विचार करून माणूस पूर्णपणे हतबल होतो, मानसिकदृष्ट्या कोलमडून पडतो. अर्जुनाची ती रथ खाली सोडून बसण्याची अवस्था हीच ती आजची हतबलता आहे. हे उदाहरण या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडतं. जेव्हा अशी हतबलता येते, तेव्हा या मानसिक बर्नआउटमधनं बाहेर कसं यायचं, हा खरा प्रश्न असतो. आणि इथेच गीता आपल्याला योगांचे 3 मार्ग सुचवते: कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. बरोबर. हो, आपण बऱ्याचदा या मार्गांकडे पाहताना अशी चूक करतो की हे तिन्ही मार्ग एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत असं मानतो.
कुणी कर्माचा मार्ग निवडतो तर कुणी ज्ञानाचा. पण देब्रॉय यांच्या संदर्भानुसार हे तिन्ही मार्ग एकाच प्रक्रियेचे भाग आहेत आणि ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. म्हणजे ते परस्परांना पूरक आहेत. अगदी तसंच. ते स्पष्ट करतात की भक्तीशिवाय ज्ञान आणि कर्म पूर्ण होऊच शकत नाहीत. केवळ कोरडं ज्ञान किंवा कोणतीही भावना नसलेलं यांत्रिक कर्म आपल्याला मुक्तीकडे नेऊ शकत नाही. कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करत राहणं. ज्ञानयोग म्हणजे शहाणपण आणि भक्तियोग म्हणजे त्या सर्वोच्च तत्वाला केलेलं पूर्ण समर्पण. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतोय, जो व्यावहारिक जगात अनेकांच्या मनात येत असेल. कोणता? कोणत्याही फळाची किंवा यशाची अपेक्षा न ठेवता एखाद्या कामात आपली 100% ऊर्जा लावणं खरंच शक्य आहे का? म्हणजे हे एखाद्या खेळाडूने मैदानात उतरायचं, पूर्ण ताकदीने खेळायचं, पण स्कोरबोर्डकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, असं नाही का वाटत? हे मानवी स्वभावाच्या थोडं विरुद्ध वाटतं मला. हां, वरवर पाहता विरोधाभास वाटू शकतो, पण याचं अत्यंत सखोल उत्तर आपल्याला अहंकार या संकल्पनेत मिळतं. देब्रॉय यांच्या पुस्तकात याचा खूप छान उहापोह केला आहे. बरं, कसं काय? आपल्याला परिणामांची चिंता का सतावते? कारण आपला अहंकार, आपला इगो त्या परिणामांशी जोडलेला असतो. मी हे काम करतेय, त्यामुळे मला यश मिळालं पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, हा जो मीपणाचा भाव आहे ना, तोच सगळ्या दुःखाचं कारण बनतो. अच्छा. पण जेव्हा आपण भक्तीच्या माध्यमातून काम करतो, तेव्हा आपला दृष्टिकोन मीकडून आम्हीकडे वळतो. आपण जे करत आहोत ते एका मोठ्या वैश्विक कल्याणाचा भाग आहे आणि आपण केवळ एक माध्यम आहोत, ही जाणीव अहंकाराला बाजूला सारते. बापरे, म्हणजे जेव्हा काम हे स्वतःच्या स्वार्थासाठी न राहता एका मोठ्या उद्देशासाठी होतं, तेव्हा फळाची आसक्ती आपोआप गळून पडते. अगदी बरोबर. संदर्भांमध्ये यासाठी कमळाच्या पानाचं जे उदाहरण दिलंय ते इथे खूप चपखल बसतं. जसं कमळाचं पान पाण्यात राहूनही कोरडं राहतं, पाण्याचा एकही थेंब त्यावर रेंगाळत नाही, तसंच माणसाने या जगात वावरला पाहिजे. हो, आणि यात प्रक्रियेला गीतेत यज्ञ म्हटलं आहे. आपण सहसा यज्ञ म्हणजे केवळ अग्नीत आहुती देण्याचा विधी मानतो, पण गीतेत यज्ञ या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. विश्वाकडून आपण जे काही घेतो ते विश्वाला काहीतरी निस्वार्थ कर्म करून परत देणं म्हणजे यज्ञ. म्हणजे तो स्कोरबोर्डकडे पाहत नाही, कारण त्याचा आनंद केवळ खेळण्यात असतो. हो, जिंकण्या हारण्यात नाही. हे तत्वज्ञान जितकं सखोल आहे, तितकीच त्याचे इतिहासात लावले गेलेले अर्थरंजक आहेत. आपण आता याकडे वळूया की एकाच ग्रंथातून किती वेगळे विचारप्रवाह जन्माला येऊ शकतात. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी गीतेचा जो अर्थ लावला तो पाहणं खरोखरच अचंबित करणारं आहे. इतिहासातील हा एक अत्यंत लक्षवेधी टप्पा आहे. जर्नल ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचरमधील संदर्भांनुसार लोकमान्य टिळकांनी गीतेचा अर्थ पूर्णपणे कर्मयोग असा लावला. त्यांनी गीता रहस्य लिहिलं होतं ना? हो, जेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या मते गीतेचा मुख्य संदेश हा सर्वस्व सोडून संन्यास घेणं हा नाहीच, तर जीवनात सक्रिय सहभाग घेणं आणि आपलं कर्तव्य कठोरपणे पार पाडणं हा आहे. अच्छा. अन्याय सहन न करता कृती करणं हाच खरा धर्म आहे, असं त्यांनी मांडलं. आणि यातूनच तत्कालीन अनेक भारतीय क्रांतिकारकांना परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा पुकारण्याची प्रेरणा मिळाली असेल. त्यांना वाटलं असेल की श्रीकृष्ण अर्जुनाला प्रत्यक्ष युद्ध करण्याचेच आदेश देत आहेत, त्यामुळे अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलणं हे गीतेनुसार आपलं कर्तव्यच आहे. हो, त्यांचा तसाच विश्वास होता. पण विशेष म्हणजे त्याच काळात त्याच ग्रंथाचा आधार घेऊन महात्मा गांधींनी पूर्णपणे विरुद्ध असा अहिंसेचा मार्ग निवडला. हो, गांधीजींचा गीतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. त्यांनी गीतेचा अर्थ गॉस्पेल ऑफ सेल्फलेस ॲक्शन म्हणजेच निस्वार्थ कर्माची शिकवण असा लावला. त्यांच्या मते गीता हिंसेचे किंवा युद्धाचे समर्थन करतच नाही. म्हणजे त्यांच्यासाठी ते रूपक होतं. अगदी. मगाशी आपण जसं बोललो, गांधीजींसाठी महाभारत ही एक रूपकथा होती. माणसाच्या आतल्या पशुवृत्ती आणि अहंकार यांच्या विरुद्धाचा तो लढा होता. गांधीजींचा असा ठाम विश्वास होता की जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने निस्वार्थ होतो तेव्हा त्याच्या हातून हिंसा घडूच शकत नाही. बापरे, हे खरोखरच अफराट आहे. म्हणजे एकाच ग्रंथातून टिळकांना सक्रिय आणि सशस्त्र क्रांतिकारी कृती दिसते, तर गांधीजींना त्यात आध्यात्मिक शुद्धी आणि शांततापूर्ण चळवळ दिसते. मानवी मनाच्या गरजेनुसार तत्वज्ञान कसं आकार घेतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. पण टिळक आणि गांधींनी कर्मावर भर दिला.
जेव्हा आपण अत्यंत हतबल असतो तेव्हा केवळ कर्म पुरेसं नसतं, तिथे श्रद्धेची आणि भक्तीची गरज भासते. आणि इथेच रामानुजाचार्यांचं विशिष्टाद्वैत एक वेगळाच आणि अत्यंत सुंदर मार्ग दाखवतं. हे नक्की कसं काम करतं? रामानुजाचार्यांचं 11व्या शतकातील हे तत्वज्ञान समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतानुसार हे जग माया किंवा भास आहे आणि केवळ ब्रह्म हेच सत्य आहे. पण रामानुजाचार्य याला एक वेगळा आयाम देतात. कोणता आयाम? विशिष्टाद्वैत म्हणजे विशेषणांसह असलेलं अद्वैत. त्यांच्या मते हे जग आणि आपले आत्मे किंवा जीव हे खोटे किंवा भास नाहीत, ते पूर्णपणे सत्य आहेत. आणि हे सर्व त्या सर्वोच्च ब्रह्माचे म्हणजे ईश्वराचे शरीर आहेत किंवा त्याचेच अंश आहेत. अच्छा. याला एका आधुनिक रूपकात सांगायचं तर मानवी शरीराचं आणि पेशींचं उदाहरण घेता येईल? कसं? म्हणजे आपल्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. प्रत्येक पेशीचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं, तिचं काम असतं, पण त्या सर्व पेशी मिळून एकच मानवी शरीर तयार होतं. पेशी आणि शरीर वेगळे नाहीत. आपण जर त्या पेशी असू तर हे संपूर्ण जग आणि ईश्वर ते शरीर आहे. क्या बात आहे. हे अत्यंत समर्पक उदाहरण आहे. आणि रामानुजाचार्यांच्या तत्वज्ञानाचा हाच गाभा आहे. जर आपण ईश्वराच्या शरीराचाच एक भाग आहोत तर हे जग माया म्हणून सोडून देण्याची गरज नाही. उलट आपलं रोजचं काम, आपलं कर्तव्य हे ईश्वराचीच सेवा बनते. खरंय. रामानुजाचार्यांच्या मते भक्ती ही केवळ डोळे मिटून देवळात बसणे नव्हे, त्यांनी भक्तीला थेट ज्ञानाशी जोडलं. त्यांच्या मते भक्ती ही ज्ञानाचीच एक थेट अनुभूती आहे. ते नुसतं ध्यान राहत नाही, तर ते ईश्वराचं थेट दर्शन बनतं. म्हणजे ते ईश्वराला एक निर्गुण निराकार संकल्पना न मानता प्रेम आणि भक्ती करता येईल असं सगुण रूप मानतात. त्यामुळे माणसाला संकटाच्या काळात एक भावनिक आधार मिळतो. अगदी बरोबर. हे ऐतिहासिक आणि तात्विक संदर्भ खरंच डोळे उघडणारे आहेत. पण या सगळ्याचा आजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्याशी काय संबंध? बिबेक देब्रॉय यांनी त्यांच्या पुस्तकात या प्राचीन ज्ञानाला आजच्या मिलेनियल्सच्या जगात कसं लागू केलं आहे? देब्रॉय यांनी अतिशय सोप्या भाषेत एक त्रिकोण मांडला आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, अर्थ म्हणजे संपत्ती आणि काम म्हणजे इच्छा. मानवी जीवनात या तिन्हींमध्ये संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे. पण आजच्या काळात ते संतुलन बिघडलंय असं वाटतं. हो ना. समस्या अशी झाली आहे की आपण अर्थ आणि काम म्हणजेच पैसा आणि इच्छांच्या पूर्ततेच्या मागे एवढं धावतो की धर्माचा आणि समतोलाचा विसर पडतो. जेव्हा या गोष्टींचा अतिरेक होतो तेव्हा आपली आंतरिक शांतता पूर्णपणे भंग पावते. आणि आपण पुन्हा एका नव्या कुरुक्षेत्रावर स्वतःला उभं पाहतो. मला इथे आजच्या सोशल मीडियाचं एक उत्तम उदाहरण द्यावंसं वाटतं. बरं? आज आपण सगळेच एका आभासी जगात जगत आहोत. इंस्टाग्रामवरील लाईक्स, फॉलोअर्स, लोकांकडून मिळणारं एक्स्टर्नल व्हॅलिडेशन किंवा प्रमाणीकरण शोधणं हाच आजच्या काळातील आपला नवा अहंकार झाला आहे. खरंय. खूपच अचूक निरीक्षण आहे हे. आपण जे काही करतो ते दुसऱ्यांनी पाहावं आणि त्याला दाद द्यावी यासाठीच करत असतो. यातून स्वतःला वेगळं करून परिणामांची पर्वा न करता केवळ स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणं म्हणजेच आजच्या काळातील खरा कर्मयोग आहे. आणि हे साध्य करण्यासाठीच गीतेमध्ये ध्यान आणि स्वनियमनाचे महत्त्व सांगितले आहे. जेव्हा आपण बाह्य जगाकडून मिळणाऱ्या प्रमाणीकरणावर अवलंबून असतो तेव्हा आपलं नियंत्रण दुसऱ्यांच्या हातात असतं. होय. ध्यान आपल्याला हे नियंत्रण पुन्हा स्वतःकडे घेण्यास मदत करतं. यातून आपण ही जाणीव प्राप्त करतो की जीवात्मा हा परमात्माचाच एक अंश आहे. आपण सगळे एकाच वैश्विक ऊर्जेशी जोडलेले आहोत. म्हणजे जेव्हा माणूस स्वतःला या अफाट विश्वाचा एक भाग मानतो तेव्हा त्याचे रोजचे छोटे मोठे ताणतणाव आणि भीती आपोआप क्षुल्लक वाटू लागतात. हा प्रवास मुळात गोंधळाकडून स्पष्टतेकडे आणि अहंकाराकडून समर्पणाकडे नेणार आहे. अगदी बरोबर. आपण आज जे काही पाहिलं, मग ते अर्जुनाचं नैराश्य असो किंवा कर्म, ज्ञान आणि भक्ती योगाचा समन्वय असो, या सर्वांचं सार एकच आहे. गीता ही आपल्याला संकटांपासून पळून जायला शिकवत नाही, तर त्या संकटांना शांत आणि स्थिर मनाने सामोरे जायला शिकवते. आपण सर्वजण दररोज स्वतःच्या मनातील एका छोट्या कुरुक्षेत्रावर उभे असतो. अनेकदा आपल्यालाही अर्जुनासारखं अगतिक वाटतं. पण जेव्हा जेव्हा असा गोंधळ उडेल तेव्हा फळाची आसक्ती सोडून आपलं सर्वोत्तम कर्म करणं हाच मनःशांतीचा मार्ग आहे. नक्कीच. पण या सर्व चर्चेनंतर माझ्या डोक्यात एक विचार सतत घोळतोय. स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ महाभारत या संदर्भामधून आलेला हा मुद्दा आहे.
तो म्हणजे महाभारताच्या युद्धानंतर घडलेला मौसल पर्वाचा प्रसंग. बापरे, हो, तो प्रसंग खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. हो ना, म्हणजे युद्ध संपून 36 वर्ष उलटून गेल्यानंतर ज्या यादवांच्या रक्षणासाठी श्रीकृष्णाने आपलं सर्वस्व पळाला लावलं, त्याच यादवांमध्ये एक भयानक यादवी युद्ध झालं. मद्याच्या धुंदीत त्यांनी एकमेकांना मारलं. हो, श्रीकृष्णाचा भाऊ बलराम यानेही देह ठेवला आणि खुद्द श्रीकृष्णाच्या डोळ्यांसमोर त्यांची ती सोन्याची द्वारका समुद्रात बुडाली, नष्ट झाली. आणि यातला सर्वात धक्कादायक भाग हा आहे की श्रीकृष्ण हे सर्व थांबवू शकले असते, पण त्यांनी ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यांनी ते नियतीवर सोडलं. अर्जुनाला हे पाहून प्रचंड दुःख झालं, पण महर्षी व्यासाने त्याला सांगितलं की काळाचे चक्र बदलले आहे आणि आता या वास्तवाला सामोरे जावेच लागेल. खरंच. याचाच अर्थ असा होतो का की ईश्वराचं मार्गदर्शन आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतं, पण काळाचे चक्र आणि मानवी कर्माचे जे अंतिम सामूहिक परिणाम आहेत ते कोणीही टाळू शकत नाही. हां, खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच खोल विचार आहे. यातून माणसाच्या मर्यादा आणि काळाचं सामर्थ्य स्पष्ट होतं. मग गीता आपल्याला परिस्थिती बदलण्याचं किंवा जग जिंकण्याचं नाही, तर येणारी परिस्थिती जशी आहे तशी एका समतोल आणि स्थिर मनाने स्वीकारण्याचं तत्वज्ञान शिकवते का? हो, कदाचित हेच खरं उत्तर असेल. या एका सखोल प्रश्नावर आपण आज विचार करूया आणि याच विचारासोबत द डी रूट्सच्या आजच्या या वैचारिक प्रवासाची आपण इथेच सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात.